पवित्र पोर्टल मार्फत रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या उमेदवारांना 7 महिने उलटले तरी अद्याप नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत। राज्यभरातील वंचित उमेदवारांना लवकरात लवकर आस्थापना बदलून नियुक्तीच्या मागणीसाठी पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण अन्नत्याग उपोषण करण्यात येत आहे। या आंदोलनाला राज्यातून शेकडो उमेदवार उपस्थित असल्याची माहिती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी दिली आहे। एकच सांगणं होतं की आयुक्त 21 फेब्रुवारी 2024 ला रयत शिक्षण संस्थेचा स्टे असून सुद्धा 25 तारखेला आयुक्तांनी लिस्ट लावली। त्यांच्याकडे 4 दिवस होते की ते त्या जागा फ्रीज करून आमची निवड दुसरीकडे करू शकले असते, तरी त्यांनी जाणीवपूर्वक आमची फसवणूक केली आहे। त्यामुळे त्यांनी आमचं जे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे याची भरपाई द्यावी आणि आम्हाला तात्काळ आस्थापना बदलून नियुक्ती द्यावी, बस एवढंच मागणं आहे आमचं। आणि आम्ही सर्व उच्च गुणवत्ताधारक आहोत, त्याच्यामुळे माझी एकच मागणी आहे की जर उच्च गुणवत्ताधारकांना रस्त्यावर बसून आम्हाला नियुक्ती न्याय मागावा लागत असेल याच्यापेक्षा मोठं आमचं दुर्भाग्य नाही। थँक्यू। 2022 मध्ये टेटची परीक्षा दिली आणि फेब्रुवारी 2024 मध्ये निवड यादी जाहीर झाली। निवड यादी जाहीर होण्याआधी शासनाने काही नियमावली बनवली होती की ज्या न्यायप्रविष्ट जागा आहेत त्या पोर्टलला देण्यात येऊ नये। मग ज्या जागा न्यायप्रविष्ट होत्या त्या पोर्टलला देण्यात आल्यानंतर आयुक्त साहेबांनी त्याच्यावर पुन्हा प्रसिद्धीपत्रक काढलंय बुलेटिन म्हणून, आणि ते सांगितलं की तुम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये रेफरन्स देऊ शकता, त्या जागा निवडू शकता, त्याचा तुमच्या भरतीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही। आणि म्हणून रयत शिक्षण म्हणजे बुलेटिन काढल्यानंतर त्या बुलेटिनवर विश्वास ठेवून आम्ही बिनधास्तपणे रयत ही संस्था निवडली। आणि आज रोजी रयत शिक्षण संस्थेनं आम्हाला नियुक्ती दिली नाही। आणि ज्यावेळेस आम्ही आयुक्त साहेबाला दाद मागायला जातोय तर आयुक्त साहेब म्हणतात की रयत शिक्षण संस्थेमध्ये न्यायालयीन प्रक्रिया आहे, न्याय प्रक्रिया असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही। मग इथे आमची फसवणूक झाली आहे की तुम्ही बुलेटिन काढून म्हणताय की तुमचा भरतीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही आणि आज रोजी आम्हाला नियुक्ती देत नाही, तर मग हा विपरीत परिणाम होतोच आहे। आमच्यावर हा अन्याय होतोय। परीक्षा एकाच दिवशी, निकाल एकाच दिवशी, निवड एकाच दिवशी, मग आम्हाला आमची निवड एका दिवशी का नाहीये? जाणीवपूर्वक आम्हाला डावलण्यात आलं आहे। काहीतरी याच्यामध्ये शासनाची आणि संस्थेची मिलीभगत आहे असं याच्यात असं आता म्हणण्यास काही हरकत नाही, कारण 8 महिने उलटूनही आम्हाला आमची नियुक्ती मिळत नाहीये। आणि आमच्याबरोबर कमी मार्क असणारे विद्यार्थी जे रयतधारक आहेत, जे अभियोग्यधारक आहेत, ते आज शाळेवर रुजू आहेत। सेकंड राऊंडवाले बी आज रुजू आहेत आणि आम्ही उच्च गुणवत्ताधारक पहिल्या राऊंडमधले विद्यार्थी 108 विद्यार्थी आहोत, जे की आमची निवड झाली आहे, शिफारस झाली आहे, परंतु आम्हाला न्याय मिळालेला नाही, नियुक्ती मिळाली नाही। याच्यामध्ये आमचं मानसिक नुकसान होत आहे। आम्ही आमचे चालू असलेले हातचे जॉब सोडले आहेत, आर्थिक नुकसान होत आहे। आम्ही या आर्थिक आणि मानसिक तणावातून जात आहोत आणि आमचं या शासनाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आमच्या हक्काच्या नियुक्त्या द्याव्या, आस्थापना बदलून नियुक्त्या द्याव्या। जिल्हा परिषद असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्याच्यामध्ये आम्हाला आमचं समायोजन करण्यात यावं। खूप साऱ्या जागा उपलब्ध असूनही आमचं समायोजन करत नाहीत, तर कुठेतरी एक आमच्यावर अन्याय होत आहे आणि प्रशासनाची म्हणा किंवा संस्थेची म्हणा याच्यात मिलीभगत आहे असं म्हणण्यास आता वाव निर्माण होत आहे। आम्हाला जोपर्यंत आता न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग उपोषण करणार आहोत।